नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 3 प्रोडक्ट्सचा वापर करून 2 मिनिटांमध्ये झटपट मेकअप कसा करायचा, पटकन रेडी कसं व्हायचं हेच आपण आज शिकणार आहोत। बघा मैत्रिणींनो, मला माहिती आहे की सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांचीच खूप धावपळ होत असते। मिस्टरांचा डबा असतो, मुलांचा डबा असतो, घरातली भरपूर कामं असतात आणि या धावपळीमधून आपल्याला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही। या सगळ्या धावपळीतून फक्त 2 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी दिलीच पाहिजेत, कारण जर तुम्ही छान तयार व्हाल, रेडी व्हाल, तेव्हा तुमचा पूर्ण दिवस हा खूप छान जाणार आहे आणि तुम्ही जेव्हा छान दिसाल किंवा प्रेझेंटेबल दिसाल ना, तेव्हा तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर खूप छान वाटणार आहे, फ्रेश वाटणार आहे। हा मेकअप करण्यासाठी तुम्हाला हार्डली 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणार आहे, त्यामुळे एकदम झटपट होणारा हा मेकअप आहे। सकाळच्या वेळी तुमचा जास्त वेळ पण जाणार नाही आणि तुम्ही झटपट तयार होऊन छान प्रेझेंटेबल पण दिसाल आणि तुम्हाला छान कॉन्फिडंट पण फील होईल। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो सुंदर मेकअप कसा करायचा हे बघू। सगळ्यात आधी मी छान स्किन केअर करणार आहे। नेहमी लक्षात ठेवायचं की स्किन केअर वेगळं आणि मेकअप वेगळा। तुम्ही हेवी मेकअप करणार असाल, लाईट मेकअप करणार असाल किंवा मेकअप करणार नसाल तरी सुद्धा चेहऱ्याला स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही। स्किन केअर साठी तुम्ही वेळ द्यायचाच आहे असतं। आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणींना चेहऱ्यावरती वांग येणं, पिंपल्स येणं, डार्क स्पॉट असणं किंवा वेळेआधी चेहऱ्यावरती सुरकुत येणं असे स्किनचे बरेच प्रॉब्लेम्स होतात। पण जर तुम्ही प्रॉपर स्किन केअर केलं ना, तुम्हाला हे प्रॉब्लेम अजिबात होत नाही आणि तुमची स्किन छान ग्लोईंग दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे स्किन केअर हे करायचंच आहे। मी तुम्हाला बेसिक स्किन केअर सांगणार आहे। सगळ्यात आधी चेहरा छान अशा फेस वॉशने स्वच्छ करून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जी काही घाण असते, जी काही डर्ट असते ती प्रॉपरली निघून जाते। आता यानंतर मी माझ्या चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावणार आहे। तुम्हाला माहिती आहे की मी हे सेटाफिलचंच मॉइश्चरायझर यूज करते। खूप छान मॉइश्चरायझर आहे। हा मोठा पॅक आहे। जर तुम्हाला यामधला छोटा पॅक घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी रेग्युलरली यूज करते त्यामुळे हा मोठा पॅक मी परचेस केलेला आहे। A1 क्वालिटीचं हे मॉइश्चरायझर आहे। जर तुम्ही चांगलं मॉइश्चरायझर शोधत असाल ना, डोळे झाकून हे मॉइश्चरायझर घ्या। एकतर हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि सगळ्या स्किन टोनला छान मॅच होतं। थोडं जरी मॉइश्चरायझर तुम्ही घेतलं ना तरी तुमच्या चेहऱ्याला इनफ आहे। तर हे मॉइश्चरायझर सगळ्यात आधी मी लावून घेणार आहे। मानेला सुद्धा मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही। जशा प्रकारे तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतात तशाच प्रकारची काळजी तुम्ही मानेची सुद्धा घेतली पाहिजे। मॉइश्चरायझर आहे ते छान मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय, फक्त मी मॉइश्चरायझर अप्लाय केले तरी सुद्धा माझा चेहरा एकदम ग्लोईंग दिसायला लागलाय। डेली बेसिस वरती तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर नेक्स्टची स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन। सनस्क्रीन सुद्धा लावायला बिलकुल विसरायचं नाही। तुम्ही घरामध्ये जरी असाल ना किंवा बाहेर जर कामासाठी तुम्ही जात असाल तरी सुद्धा सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही। तुमच्या चेहऱ्यावरती जर वांग येत असेल ना तर तुम्ही नक्की सनस्क्रीन यूज करा। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा वांग कमी होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर UV रेस पासून तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होतं आणि तुम्हाला वांग अजिबात येत नाही किंवा स्किनचे दुसरे जे प्रॉब्लेम्स असतात जसं की डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, तशा प्रकारचा कुठलाच प्रॉब्लेम स्किनला होत नाही। त्यामुळे डेली बेसिसवरती मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरायचं नाही। आता मी मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्यावरती लावलेला आहे, त्यानंतर मी सनस्क्रीन वापरते। सनस्क्रीनसाठी मी हे न्यूट्रोजेनाचं सनस्क्रीन यूज करते। हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, हेच सनस्क्रीन मी डेली बेसिसवरती यूज करते। थोड्या अमाऊंटमध्ये सनस्क्रीन घेतलेलं आहे, एवढं मी सनस्क्रीन घेतलेलं आहे। हे सनस्क्रीन माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती मी अप्लाय करून घेणार आहे। थोडं जरी सनस्क्रीन घेतलं तरी इनफ आहे, पण सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरू नका। मानेला सुद्धा सनस्क्रीन लावून घ्यायचंय। मी छान सनस्क्रीन अप्लाय करून घेतलेला आहे। आता आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत। फक्त 2 ते 3 प्रोडक्ट्सचा वापर करून आपण मेकअप करणार आहोत। आता तुम्ही बघितलं, आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं, त्यानंतर आपली स्किन थोडीशी अशी चिकट जाणवते। आता यावरती आपल्याला काय करायचं आहे तर कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे। येथे मी फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे। खूप छान कॉम्पॅक्ट पावडर आहे। जर तुम्हाला स्वस्तात मस्त सुंदर अशी कॉम्पॅक्ट पावडर हवी असेल ना तर यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता। ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती खूप छान कव्हरेज देते। आता बऱ्याच जणी काय करतात, पावडर लावतात,
तर तुम्ही पावडर लावू शकता, पण पावडरपेक्षा जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज केली ना, तुमचा चेहरा हा छान फ्रेश दिसतो, शिवाय इव्हन टोन दिसतो. तुमच्या चेहऱ्यावरती जर पिगमेंटेशन असेल ना, ते हाईड होण्यासाठी मदत होते. आता बऱ्याच जणींना वाटतं की चेहऱ्यावरती रोज रोज कॉम्पॅक्ट पावडर लावायची म्हटलं तर चेहरा काळा पडेल, तर असं अजिबात नसतं. जर तुम्ही चांगल्या ब्रँडची कॉम्पॅक्ट पावडर यूज केली ना, तुमचा चेहरा काळा अजिबात पडत नाही. पावडरपेक्षा कॉम्पॅक्ट पावडर कधीही बेटर. आता ही फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर आहे. या कॉम्पॅक्ट पावडरचा माझा जो शेड आहे तो आहे 220, म्हणजे 220 माझा शेड आहे. माझी स्किन मीडियम आहे, मीडियम टोन आहे आणि माझ्या स्किनसाठी हा जो शेड आहे तो परफेक्ट आहे. आता ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती मी माझ्या चेहऱ्याला छान लावून घेणार आहे. तुम्ही डिफरन्स बघू शकता. या ठिकाणचं डोळ्याच्या खालचं जे पिगमेंटेशन आहे किंवा माउथच्या अराउंड जे पिगमेंटेशन आहे ते छान हाईड झालेलं आहे आणि चेहरा छान मॅट दिसत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एकदम चेहऱ्यावरती पिगमेंटेशन दिसते आणि एकदम ऑइली स्किन दिसते. डोळ्याच्या खाली सुद्धा छान लावून घ्यायचे, जेणेकरून तुमचे जर डार्क सर्कल असतील ना ते हाईड होतील आणि इव्हन टोन तुमची स्किन दिसेल. आता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय, पण जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये करायला गेलात ना हार्डली 2 मिनिटांमध्ये हे सगळं होणार आहे. मानेला सुद्धा छान कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचे, जेणेकरून मानेचा रंग आणि चेहऱ्याचा रंग वेगळा दिसू नये. मेकअप सुद्धा आणि स्किन केअर करताना सुद्धा मानेला अजिबात विसरायचं नाही. तर सगळ्या चेहऱ्याला मी छान कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेली आहे आणि इन्स्टंटली चेहरा किती फ्रेश दिसायला लागलेला आहे. आता आपण छान अशी लिपस्टिक लावून घेणार आहोत. लिपस्टिक जरूर लावा, त्यामुळे तुमचे जे ओठ आहेत ना ते खूप छान दिसतात. तर तुम्हाला डार्क लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही न्यूड लिपस्टिक लावू शकता. तर माझा जो स्किन टोन आहे तो मीडियम आहे. जर तुमचा स्किन टोन माझ्यासारखाच असेल किंवा थोडासा डार्क कडे जात असेल ना, तर लिपस्टिकमध्ये शक्यतो डार्क कलरच्या लिपस्टिक निवडा. कारण डार्क कलरच्या ज्या लिपस्टिक असतात त्या मीडियम आणि डार्क स्किनवरती खूप छान दिसतात. तुमचा कलर हा थोडासा फेअर असेल किंवा जास्त फेअर असेल तर तुम्ही न्यूड कलरच्या लिपस्टिक नक्कीच यूज करू शकता. तर आज जी लिपस्टिक मी यूज करणार आहे ती रिकोडची लिपस्टिक आहे. सुंदर अशा मरून कलर मध्ये आहे. ही लिपस्टिक मला खूप आवडते. माझ्या स्किन टोनला ही लिपस्टिक खूप सुंदर दिसते. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल. खूप छान लिपस्टिक आहे. याचा कलरच इतका सुंदर आहे. याचा कलर खूप जास्त लाईट पण नाही आणि खूप जास्त डार्क पण नाही. एकदम सुंदर ही लिपस्टिक आहे. शिवाय याचं जे टेक्स्चर आहे ना ते वेल्वेट सारखं आहे. इतकं सुंदर याचं टेक्स्चर आहे. तुम्ही बघा याचं पिगमेंटेशनच किती सुंदर आहे. एकदम वेल्वेट सारखी ही लिपस्टिक दिसते. तुम्ही बघू शकता लिपस्टिक मी अप्लाय केलेली आहे. किती सुंदर ही लिपस्टिक दिसते. फक्त लिपस्टिक लावल्यामुळे माझा पूर्ण चेहऱ्याचा लुक हा पूर्ण चेंज झालेला आहे. त्यामुळे लिपस्टिक लावायला बिलकुल विसरू नका. आता आपलं तिसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे काजळ. आता जर तुम्हाला काजळ लावायला आवडत नसेल तर तुम्ही काजळ स्किप सुद्धा करू शकता, पण मला काजळ लावायला खूप आवडतं. हे जे काजळ आहे ना ते नायकाचं आय एम बोल्ड हे काजळ आहे. जर तुम्ही चांगलं काजळ शोधत असाल जे लॉंग लास्टिंग असेल, ज्याचा कलर एकदम जेट ब्लॅक असेल ना, तर हे काजळ तुमच्याकडे असायलाच हवं. तुम्हाला विश्वास नाही बसणार तर 3 ते 4 वर्षापासून हे काजळ मी यूज करते. मध्यंतरी हे काजळ आउट ऑफ स्टॉक होतं, तरी सुद्धा मी दुसरं काजळ वापरलं नाही. इतकं हे काजळ मला आवडतं. जेव्हा हे स्टॉक मध्ये आलं तेव्हा हे पुन्हा मी परचेस केलं आणि यूज करायला लागले. इतकं हे सुंदर काजळ आहे आणि विशेष म्हणजे या काजळामध्ये क्वांटिटी खूप दिलेली असते. एकदम जाड मध्ये हे काजळ आहे, तुम्ही बघू शकताय. आणि लावल्यानंतर हे खूप वेळ टिकतं आणि एकदम जेट ब्लॅक असल्यामुळे डोळे खूप सुंदर दिसतात. दोन्ही डोळ्यांमध्ये डिफरन्स बघू शकताय. काजळ लावलेला जो डोळा आहे ना तो किती सुंदर दिसतोय आणि हा डोळा कसा दिसतोय. त्यामुळे तुम्ही काजळ नक्की लावा. आता या डोळ्याला सुद्धा मी काजळ लावून घेणार आहे. डन.
बघा किती साधा आणि सिंपल मेकअप होता. हा मेकअप जर तुम्ही रोज केला ना, तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटणार आहे. तुम्हाला आतून कॉन्फिडन्स येणार आहे की तुम्ही छान दिसताय आणि तुमच्याकडे बघितल्यानं तुमच्या घरातल्यांना सुद्धा खूप छान वाटणार आहे. त्यामुळे न विसरता 2 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि असं सुंदर तयार व्हा. मग बघा तुम्हाला एकदम छान कॉन्फिडंट फील होणार आहे. तर आजचा हा सिंपल, सोबर आणि तितका झटपट होणारा मेकअप लुक जर तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय. कीप वॉचिंग.